सर्वप्रथम आपल्या सुवर्णमाता देशमुख कन्या विद्यालयाच्या व माझी आई तुमच्या लाडक्या सौ टेंकाळे मॅडम यांच्या हक्कांच्या व्यासपीठावर मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज माझ्या आईच्या या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी व त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याकरिता आज आपण इथे जमलेलो आहोत. आज मला या मंचावरती बोलण्यासाठी खरोखर इतका गर्व होत आहे की मी आज या थोर मातेच्या पोटी जन्माला आलोय. आज तिच्या या जवळपास 33 वर्षाच्या कार्यातून ती आज निवृत्त होत आहे. खरं तर विश्वास बसत नाहीये, कारण त्यांच्याकडे पाहिल्यावर ते आणखीन 10 ते किमान 12 वर्ष तरी सर्व्हिस करू शकतात हेच वाटतं. त्यांच्या या कार्यातून त्यांनी अनेक साधारण घरातील विद्यार्थ्यांना पण आयुष्याच्या वळणावर खूप उंचावर घेऊन गेल्यामागे मॅडमचा खूप मोलाचा वाटा आहे. या शाळेचं नाव संपूर्ण तालुका नाही, जिल्हास्तरीय नाही, तर राज्यस्तरीय मध्ये सुद्धा चर्चेत आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न त्यांनी केले आणि ते करूनही दाखवले. परवा तर सैनिकी स्कूलमध्ये आपल्या शाळेच्या या विद्यार्थिनींनी ज्या एनर्जीने तिथे योगा नृत्य सादर केले ते पाहून तर मन अगदी भारावून गेलं होतं. कुटुंबाची सगळी जबाबदारी तर नीट निभावतातच, तसेच या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थिनींसाठी तिची धडपड प्रेम तितकंच असते. शाळेचा कुठला कार्यक्रम असो किंवा परिवारामध्ये कुणाचा वाढदिवस असो, प्रत्येक गोष्ट इतक्या जबाबदारीने व आवडीने करते. खरंच एवढी शक्ती जणू तिला या शाळेच्या सकाळी होणाऱ्या वातावरणातूनच भेटत असेल. आई, तू आज सेवानिवृत्त होत आहेस. आता सकाळची ती गडबड, शाळेला उशीर होऊ नये म्हणून धडपड, पप्पांसाठीचा डबा, आमच्या पूर्ण जेवणाची सोय करून धावत धावत शाळेत जाणे, आता याला कुठेतरी उद्यापासून ब्रेकच लागणार आहे. तू या शाळेसाठी या विद्यार्थिनींसाठी रिटायर घेत असशील मम्मी, पण प्रत्येक स्त्री ही एक आई म्हणून एक पत्नी म्हणून कधीच रिटायर होत नसते असं मला तरी वाटतं. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या वडिलांचे पण मी कौतुक करू इच्छितो की प्रत्येक आईच्या कामात तितक्याच हिमतीनं नेहमी सोबत राहिलात व पुढेही असंच राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आईचीच एक कविता जी इथं मी बोलू इच्छितो आणि ऐकवायची इच्छा आहे. एक कविता लिहिली होती तुमच्याच टेंकाळे मॅडमनी. आई होऊन खूप काही सहन करायचं असतं, आई होऊन खूप काही सहन करायचं असतं, सर्वांच्या मर्जीला पोटात खायचं असतं, सर्वांच्या मर्जीला पोटात द्यायचं असतं, मुलांना हवं नको पाहायचं असतं, मुलांना हवं नको पाहायचं असतं, गरम गरम खाऊ घालायचं असतं, सर्वांच्या दृष्टीने ते कर्तव्यच असतं, सर्वांच्या टेन्शनचं बळी व्हायचं असतं, तरी सर्वांना प्रेमाने बोलायचं असतं. जगात आईसारखे प्रेम मिळत नसतं, परंतु आई असताना ते कळत नसतं. सर्वच नाती आपल्यात तल्लीन असतात, सर्वच नाती आपल्यात तल्लीन असतात, आपल्यासाठी कोण किती करतं याची जाणच कोणी ठेवत नसतं. आई होऊन खूप काही सहन करायचं असतं, आई होऊन खूप काही सहन करायचं असतं, सर्वांच्या मर्जीला पोटात घ्यायचं असतं, पोटात घ्यायचं असतं. धन्यवाद.